विचारतो आहे का? इंग्लिश मध्ये आहे ना, मराठीमध्ये का नाही? का नाही? काय उत्तर साहेब? आता याच्यावरती ते पहिले ते बॅनर काढून टाका. बॅनर काढायचं. दुसरं या गोष्टी आणि तुमच्या पीआरमुळे आम्हाला गायक मराठी माणसाची माफी पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या वरिष्ठांना पण हे पत्र घ्यायचं, तुम्ही डिस्कस कायच करायचं. आज त्याच्या मार्गाने तुम्हाला निवेदन द्यायला हा विषय फक्त स्पष्ट सांगण्यात नाही असणार की बाबा इथे आम्हाला चेंजेस करून मराठी लँग्वेज ही पहिल्या राखीत असली पाहिजे, पहिली भाषा असली पाहिजे. त्यानंतर सगळे इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ अजून काय ठेवायचे ते ठेवा. काही मला इतर भाषेशी काही लेणं देणं नाही. आमच्या भाषेचा सन्मान हा झालाच पाहिजे. आणि महाराष्ट्रात थिएटर चालतंय तर झालाच पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर चालवायचं, तुमचं कलेक्शन होतं ना मुंबईमधून, मी जास्त होतं मग माफी नफा देतील असं त्यांनी आश्वासन दिले. प्रामुख्याने या सिनेमामध्ये मराठीत नाव कुठे दिसत नाही. हो, आम्ही त्याच्या संदर्भात पण त्यांच्याशी बोललो. म्हणजे आता तुम्ही मराठी सिनेमा खाली पण बघितलं, मराठी सिनेमाचे आज दशावतार रिलीज झालेला आहे. परत इतर मराठी सिनेमा जे रिलीज झालेले आहेत त्यांची गोष्ट तुम्ही मागे ठेवतात आणि मेन जे दर्शनीय भागामध्ये ठेवत नाही. PVR सारख्या एवढ्या मोठ्या यांना अडचण काय मराठी भाषेत? पण यांनी जर तुम्हाला दिलेलं आम्हाला जर पाळलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय? पुढची भूमिका मग राजसाहेब जसं सांगतात तसं आम्ही सुरुवातीला काय हात जोडून, नंतर मग हात सोडून काचा फोडून. स्पष्ट आहे का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.